अरे तुमच्यापेक्षा पोरी वाऱ्या रे, त्या तरी सांगून तरी धोका देतात तुम्ही. हाय पब्लिक, कुठं 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 आज डायरेक्ट आमचा दौरा निघालाय अलिबाग साठी, बरोबर ना? आणि एकदम हे असे कडक मध्ये आलेत ना. मी बघा टी शर्ट वगैरे घालून चाललोय, पण हे सांगणार नाही मला काय असे कपडे वगैरे घालायचे काय, असं काहीच नाही यांचं. तर आपण जाऊयात अलिबागला. मी काय सस्पेन्स वगैरे क्रिएट करणार नाही, कारण की तुम्ही बघत नाही शेवटपर्यंत. आपले व्ह्युअर्स ना आपल्याला धोका देतात. अरे तुमच्यापेक्षा पोरी वाऱ्या रे, त्या तरी सांगून तरी धोका देतात. तुम्ही तर डायरेक्ट स्किप करून टाकता. तर जाऊ द्या, तुम्हाला पहिलेच सांगितलं मी, आम्ही अलिबागला जाणार आहेत. तर शेवटपर्यंत बघत राहा नक्की, आज तरी स्किप करू नका. काय चला निघूया. झाली आपली सुरुवात ट्रिपची. गणपती बाप्पा अजून काहीच चालू झालं नाही तरी हा पोरगा झोपला बघा. कसं झोपला, शांतपणे झोपला, शांतपणे. हे बघा आम्ही बिचारे. अरे हो, अरे हो, अरे 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 बिचारे झोपले. रात को क्या हो जाए. ड्रायव्हर नाही ड्रायव्हर बरोबर आहे. रस्ता कसा एक नंबर आहे का, एकदम खतरनाक असा काढावता रस्ता आहे. हा सुधरून घ्या रे, सुधरा जरा लवकर सुधरावे रस्ते. असे कसे 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 तर बोला काय सांगा तरी. काय सांगणार, बोलायला शब्दच नाही राहिले माझ्याकडे. हे बघा इकडे चांगला रस्ता बनवलाय आणि मागच्या साईडला तसंच चावलाय. काय बोलायचं प्रशासन म्हणजे काय काम करतंय काय प्रशासन. हे कुठे दिखाव ना, दिखाव ना, दिखावा काम ते काय फसवा मालाची गोष्ट आहे. हीरे से मतलब क्या, मेरा तो यार ये हीरा, यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया, यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया. 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया. तुम जैसे बेवड़े का सहारा ये दोस्तों, तुम जैसे बेवड़े का सहारा ये दोस्तों, दिल तुम्हारे प्यार का मारा ये दोस्तों, दिल तुम्हारे प्यार का मारा ये दोस्तों. झपक 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 यो प्रेम बघी बघा. यो बघा याला बघा तेव्हा याला काय म्हणतात, आयुष्यभर दुःखाचे. ड्रायव्हिंगचा नाद लागतो. कसं ड्रायव्हिंग करत असताना ना जरा तरी इकडे तिकडे लक्ष केलं ना, त्याच्या खांद्यावर म्हणजे त्याच्या हातापायावर आमचं आयुष्य आहे. म्हणजे सगळ्या लोकांचं त्याच्या हातापायावर आयुष्य असतंय. त्याच्यामुळे ड्रायव्हरचा नाद करायचा कमीत कमी 50 किलोमीटर आल्यानंतर आम्हाला एक वडापावचा शॉप भेटलाय आणि वडापावसाठी स्पेशल वेट करतायत उमेश भवानी. तुमचं नाव काय? सिद्धू. इसको भी दिखाना चाहिए ना ब्लॉग. स्पेशल वेट वडापाव. माझं नाव भरपूर आहे इथं. मला नाव काय म्हणतो, पब्लिक पण खतरनाक आहे. हे सीड बाई आहे. अशा प्रकारे वाट बघून बघून योगेश शेट उठलेले आहेत. बघूया आपण कुठे गेलाय. काकांना मदत करायला गेलेलं आहे, ते बघून घ्या. चला आपण येऊया. जाम फुल जाम असल्यामुळे ना आपल्याला वडापाव करायला लागेल आणि आपल्याला जेवण बनवून घ्यायला लागेल, करावी लागेल आपल्याला. पब्लिक पण बघू शकता तुम्ही, पब्लिक पण फुल जाम आहे का दादा.
सुरुवात करू का? येस चालते कारले कारले खिंडीच्या इथं येत आपण सध्या आता. सरळ 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 हा नाही एकविराला हा कुठं जाईल आपण अलिबागला चाललोय भाऊ एकविरीला थोडी. नाही नाही काही गरज नाही. गाडीची पीयूसी एक्सपायर झाली म्हणून पहिले फर्स्ट टाइम आम्ही पीयूसी कम्प्लीट करून घेऊ नंतर जाऊयात आतमध्ये. रे बंधू सोडा रे सोडा. आता आपण आलो कुठं? आपण आता आलो अलिबागला. अलिबागला आलोय खरंय पण आपला रील कॉन्टेंट झालाच पाहिजे की नाही. अरे पण ठीक आहे मला माणसाने पॉइंट बघून करावं ना. कुठं उठपाट कुठं पण नाही करावं माणसानी. मग आपले रील काढायचे उम्या व्हायला कामाला पाठवलंय तिकडे त्याचा काम करायसाठी तर तोपर्यंत टाइमपास काहीतरी पाहिजे का नको. यस 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 तुमचं म्हणणं बरोबर आहे. मग आता कुठं करणार बॅकग्राऊंड कुठं आपला इथे आहे का? चालेल. उमेश भाऊ जोपर्यंत काम करत होता ना तोपर्यंत आम्ही एक नंबर असं नजारा बघत होतो. काय सिद्धू बरोबर ना? कसा आहे नजारा अलिबागचा? पब्लिक अलिबागला आल्यासारखं म्हणजे कमीत कमी आमचे 2-3 तास तर गेलेत. भाऊचं म्हणजेच उमेश भाऊचं डॉक्युमेंटचं काहीतरी काम होतं त्याच्यानंतर आम्ही ना रेडी होऊन एकदम मस्तपैकी बीचकडे निघालेत. तर थोड्या वेळात तुम्हाला बीच दाखवतो. एकदम खतरनाक अशा लाटा वगैरे येतात. हवा एवढी येते ना असं वाटतं हे उडून जातील 100%. पब्लिक पण जाम इकडे. अलिबाग बीच एकदम खतरनाक असं बीच आहे. लाटा वगैरे पण येत आहेत. पोलिसांचा सलाम. कोणत्याही न्यू पब्लिक प्लेस मध्ये गेला नाही यांचा बघा नुसतं फोटो काढायचं काम. फोटोशूट आणि बघू शकता बीच एकदम खतरनाक आहे. पब्लिक पण खूप जाम आहे. इथं विकण्यासाठी पण बसलेत. कसा वाटतंय अलिबागचा बीच? पब्लिक खतरनाक ना? कसं वाटतंय अलिबागचा बीच? खतरनाक असा इथं गार वारे वाहत तिथं आणि मागे लाटा बघू शकता माझ्या. तुम्ही कसे खतरनाक आहेत. तुम्ही कधी यायचं असेल ना अलिबाग बीच वर तुम्ही या बिंदास या. चल तर एकदम कधी जायचं आता आपल्याला पहिल्यांदा आमचं मी पहिले तर नाही टाइम पण आता कधी समोर एवढी पब्लिक मध्ये कधी भेटलो नाही. आतमध्ये जाऊ का? हो पब्लिक आता बीच कम्प्लीट झालाय. तर उमेश भाऊला लागले भूक. मला पण लागलं बरोबर ना? कुठून चाललं? जेवायला चाललंय का? जेवायला चाललंय. लेफ्ट साईडला रस्ता तर लई करेल. तर पहिले पेट पूजा तर काहीतरी करा यार. चलो उमेश भाऊ बोलायला तिथं जायचं आपल्याला. बस शिद्या भाऊ पुढे या. तुम्ही मागे थांबू नका. हा चला साहेब तुम्ही जिथे बोलाल तिथे जाऊ आपण. पाठी जाणार नाही असं थोडी असतो उमेश. असं थोडी असतो. जो पार्टी देतो तोच बिल भरतो. चला. एवढा मोठा मेनू बघून उमेश भाऊ आणि सिद्धू भाऊ कन्फ्युज झाले. नक्की काय मागवायचे ते काय समजत नाही त्यांना. पण मी सजेस्ट करेल की मला काहीच माहित नाही. माझ्यासोबत अन्याय झालाय इथं हॉटेलवाल्यांनी. बघा यांना किती भारी प्लेट दिला. आणि तुमच्यासोबत काय अन्याय झालाय? हा मला पापड भेटला एवढा दिला मला. बरोबर ना उमेश भाऊ? मला पापड दिलाय. आणि पण आता काय करू जेवण एकदम खतरनाक अलिबागचं जेवण. पापलेट वगैरे सगळं सुरमई वगैरे सगळं. तर जेवण चालू करा. खूप भूक लागली. दोघं घेतले मच्छी. ते बघायची बघा दोघांनी मच्छी खातात मी. बघा हा बघा कसा आहे बघा. कसं निवडून बघा. हा तर काय विषय कधी खाली
मच्छी. आणि बीचवर आलेली मच्छी तर आपण अजूनपर्यंत कधी खाल्ली नाही. एक पण टेस्ट खतरनाक, टेस्ट वारी. तुम्ही कधी आले ना अलिबाग बीचवर तर नाव काय हॉटेल? टेकवीर. फक्त काठी निवडून गा. आनंदपुराचं हॉटेल त्या ठिकाणी तुम्ही नक्की भेटा. आणि खतरनाक अशी टेस्ट आहे या जेवणाला, एकदम भारी. पब्लिक कसं होता आमचा व्हिडिओ अलिबागचा, एकदम खतरनाक ना. आणि जेवण पण एकदम टाईट आणि फुल पोट भरलाय. तर भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय पब्लिक. त्याला सोडून जायचं का सोडून? चल आपल्या गाडीत चल. चला बाय, भेटूयात नंतर. त्याला सोडू इथं.